आता एक मोठी बातमी, नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फाळणीवरून निशाणा साधलाय। गरीब मुस्लिमांचा फाळणीला विरोध होता, मात्र काही कट्टरवाद्यांनी फाळणीची मागणी केली आणि त्याचे फायदे घेतले असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेटवर्क 18च्या रायझिंग भारत समिटमध्ये केलाय। अलग देश का विचार सामान्य मुस्लिम परिवारों का नहीं था, बल्कि कुछ कट्टरपंथियों का था, जिसको कांग्रेस के कुछ नेताओं ने खात्मा नहीं दिया ताकि वे सत्ता के अकेले दावेदार बन सके। साथियों, तुष्टीकरण की इस राजनीति में कांग्रेस को सत्ता मिली, कुछ कट्टरपंथी नेताओं को ताकत और दौलत मिली, लेकिन सवाल ये है आम मुसलमान को क्या मिला, गरीब पसमानदा मुसलमान को क्या मिला? उसे मिली उपेक्षा, उसे मिली अशिक्षा, उसे मिली बेरोजगारी। और मुस्लिम महिलाओं को क्या मिला? उन्हें मिला शाहबानो जैसा अन्याय, जहां उनका संवैधानिक हक कट्टरपंथ की भेंट चढ़ गया। एका महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित चित्रपट जो आहे त्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख 15 दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे। दिग्दर्शक अनंत महादेवन हे ब्राह्मण महासंघाशी चर्चा करणारे चित्रपटातील काही दृश्यांवर आनंद दवेंनी आक्षेप घेतलेला होता। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे आहेत। आनंद दवेजी, आपण स्वतः दिग्दर्शक अनंत महादेवन यांच्याशी बोललात, काही गोष्टी त्यांच्या समोर ठेवल्यात, काय त्यांचं नेमकं म्हणणं आहे? होय, त्यांचा मला साधारण संध्याकाळी 7च्या आसपास फोन आला होता आणि त्यांनी सुद्धा ते तुझ्यातली भूमिका समजून घेतली। त्यांनी आमचा आधीपासून, जसं आपण सगळेच सांगताय की आमचा यातल्या एखाद्या काय म्हणतात त्याला दृष्ट्याला विरोध नाही, तो दृष्टी तिथं राहू द्यावा, आमचा त्याला आक्षेप नाहीये, पण एक नकारात्मक उद्योग दाखवत असताना काही सकारात्मक सुद्धा दृश्य तुम्ही दाखवावी अशी आमची भूमिका आणि म्हणणं होतं। आम्ही महादेवजींना जेव्हा हे सगळं व्यवस्थित सांगितलं, त्यांनी माझ्याशी असं सांगितलं की हे खूप टेक्निकली गोष्टी असतात, तर काही सविस्तर बोलत नाही, पण 15 दिवस आम्ही कार्यक्रम चित्रपट पुढे ढकलण्याचा आता विचार करतो आहोत आणि काही आता त्यांना योग्य वाटते ते काही बदल वगैरे करतील असं आता एकंदरीत मला दिसतंय। त्यांनी काही तुम्हाला आश्वासन दिलं का आनंदजी की काही नवीन दृश्य ते चित्रित करतील किंवा काही दृश्य आपण सुचवली? काय सांगतो, त्यानंतर एका चॅनलला सुद्धा ते माझ्याबरोबर चर्चेत होते, तिथं सुद्धा त्यांनी सांगितलं की हा चित्रपट बिलकुल अँटी ब्राह्मण होणार नाही आणि महाराष्ट्रात कोणत्याही जातीय द्वेष जाणार नाही याची आम्ही काळजी घेतो आहोत। मला वाटतं आमच्यासाठी ती पूरक, आमची भूमिका अशी होती की पहिल्यांदा महात्माजींवर एवढा मोठा चित्रपट येतोय, तो हिंदीत येतोय, तो फक्त महाराष्ट्रात नाही देशभरात दाखवला जाणार आहे, जगभरापर्यंत तो पोहोचणार आहे। अशा वेळी 250 वर्षापूर्वीचा महाराष्ट्रातलं पुण्यासारखं शहर कसं वागत होतं एखाद्या महात्म्याशी, हे एकांगी दाखवणं बरोबर नाही। नक्कीच काही लोकांची पातकं त्यामध्ये असतील, पण ज्यांनी समर्थन केले तर प्रत्येक समाजाचा, मराठा समाजाने समर्थन केलं, दलित समाजाने त्या काळी महात्माजींना उचलून ठेवलेलं असं आपण म्हणू, नाही तर एवढं मोठं कार्य त्यांच्याकडून नाही घडलं नसतं। तर प्रत्येक समाजाचं सकारात्मक दाखवला का नकारात्मक, आणि मला असं वाटतं की आनंदजींना ही भूमिका पटलेली असावी। ज्या पद्धतीने त्यांनी नंतर परत भूमिका मांडली, मला परत त्यांनी संपर्क केला, कदाचित शक्यता आहे की पुढच्या 2-3 दिवस आमची भेट सुद्धा होण्याची शक्यता आहे असं दिसते, पण भेट हो न हो ते थोडंसं एकंदरीत ते सामाजिक त्यांचं जबाबदारी निभावतायत असं आता तरी मला दिसतंय। बरं, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल।